आमच्या इथे रविवार आणि बुधवार या 2 दिवशी ना भाजीपाला भरलेला असतो. आठवडी भाजीपाला आपण त्याला बाजारही म्हणू शकतो. तर आज आहे बुधवार आणि मी आणि श्लोक गेली होती भाजीपाला आणण्यासाठी आणि आज बुधवार आहे तर मी येताना नॉन-व्हेजसुद्धा घेऊन आली. घरी आल्यानंतर आहे ना पहिलं तर देवपूजा करून घेतली म्हणजे देवांना दिवा लावून घेतला आणि त्यानंतर लगेच हा भाजीपाला मोकळा करायला घेतला. आता हा भाजीपाला मोकळा करण्यापेक्षा ना काही वस्तू मी आणलेल्या आहेत त्या बघायच्या होत्या मला. घरामध्ये ना एखादी छोटी वस्तू असो किंवा मोठी असो, पण ती आणल्यानंतर ते बघण्याचा जो काही आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. घेतानाही आपणच असतो. आपल्या हातानेच आपण ती घेतो, निवडून घेतो. म्हणजे 10 वस्तूमधनं 1 वस्तू आपण सिलेक्ट करत असतो. पण तरीसुद्धा घरी आल्यानंतर ती बघण्याचा जो काही आनंद असतो ना, तो एक वेगळाच असतो. ही सवय फक्त आपल्यालाच नाहीये बरं का, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असते. घरातल्याच काय प्रत्येकाला ही सवय लागलेलीच असते. कोणती वस्तू असते, घरी आल्यानंतर ती बघितल्याशिवाय आपण राहतच नाही. तर इथे ना मी काही कुंड्या आणल्या होत्या. कुंड्या म्हणजे 2च आणलेल्या आहे. कारण मला 1-2 झाडं लावून घ्यायची आहे. जे मी मामाच्या घरून आणलेलं होतं झाड मी तुम्हाला दाखवलं होतं. तर ते अजून तसंच बॅगमध्ये आहे. ते मला लावून घ्यायचं होतं म्हणून ही एक कुंडी आणली आणि 2 घेतल्यामुळे ते मला ₹50-50 ला भेटली म्हणून मी 2 आणल्या. म्हटलं जाऊ दे अजून दुसरं एखादं झाड त्यामध्ये लावता येईल. नॅप्थोलिन बॉल्स भेटले, भैय्या पावडर भेटली. भैय्या पावडर मागच्या वेळेस पूर्ण संपून गेली आणि शेवटी माझ्याकडे नव्हतीच. माझ्या मते ना महाशिवरात्रीच्या वेळेस मला भांडी घासण्यासाठी ना तांब्या पिठाचे भैय्या पावडरच उरलेली नव्हती म्हणून मी ना 2 पॅकेट घेऊन आली आणि बाजारामध्ये ना काही-काही वस्तू ना खरंच खूप स्वस्त भेटून जातात आणि त्याचबरोबर आहे ना ह्या छोट्या-छोट्या प्लेट्ससुद्धा आणलेल्या. आता त्या कशासाठी वापरणार आहे ते काही मला माहितीच नाहीये. पण मी फक्त घेऊन आली. मला आवडल्या म्हणून मी त्या घेऊन आली. ₹15-15 ला मला त्या छोट्या-छोट्या प्लेट्स भेटल्या. त्यानंतर हे जे काही डब्बे आहे ना, तर ते फक्त ₹25 ला भेटले. हे जे काही छोटे डब्बे आहे ना, ते मी वापरते बरं का. अहोंना टिफिनला आहे ना लोणचं वगैरे द्यायचं असतं ना, तर ते मी ह्याच डब्यांमध्ये देते. भांड्यांच्या दुकानामधनं आहे ना, मी एक ₹50 ला एक डब्बी आणलेली होती. एकदम छोटे-छोटे हे डब्बे भेटतात. तर ₹50 ला आणली होती आणि आज मी तेच आहे ना 2 आणल्या ₹25-25 ला म्हणजे ₹50 मध्ये मला 2 भेटले. त्यानंतर एक असा छोटासा असा डबा पण आणला आणि हे 3 आहे ना छोटे-छोटे चमचे आणले. ते आणलेले आहे मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी. कारण मसाल्याच्या डब्यामध्ये ना एकच चमचा म्हटलं म्हणजे दिसलं म्हणून मी ते घेऊन आली. असं काही खूपच गरज आहे तर असं काही नाही. एका चमच्याने पण काम होऊन जातं. पण मग दिसलं म्हटलं जाऊ दे ₹10 ला 3 आहेत तर घेऊनच टाकूया. तर ते पण आणलं आणि 2-3 किचन घेऊन आली. आता श्लोक मला इथे ना मदत करायला बसलेला होता. कारण आहे ना काही खेळणीसुद्धा मी आणलेल्या होत्या जसं किचन आणि जे काही त्यात तुम्ही बघितलं स्प्रिंगसारखं तर ते पण आणलं. तर ते त्याला हवं होतं खेळण्यासाठी म्हणून तो माझ्याजवळ लुडूबुडू करत होता. मी तुला हेल्प करतो, मी पण तुला दाखवू लागतो आणि जेव्हा त्याची खेळणी त्याच्या हाताला लागली ना तर तो लगेच पळूनच गेला. सगळा भाजीपाला मी वरती काढून ठेवला. आता तो मला निसून सुद्धा घ्यायचा आहे, पण आधी मी स्वयंपाक करून घेते कारण खरंच खूप उशीर झालेला आहे. 8 वाजले होते मला हे सगळं करता आणि 9 वाजता अहो येतील. म्हटलं ते येण्याच्या आत म्हणजे 1 तासामध्ये मला स्वयंपाक आता पूर्ण करूनच घ्यायचा आहे. ज्या काही नवीन वस्तू आणलेल्या आहे ना, त्या पण बघून झाल्या. आता चांगलं माझं स्वयंपाकामध्ये सुद्धा मन लागेल आणि जाण्याच्या आधी ना मी किचन वाटा सगळा क्लीन करून गेलेली होती. जे काही थोडे भांडे होते चहा-पाण्याचे किंवा मुलांचे टिफिन वगैरे सगळं घसून सगळं म्हणजे सगळं आवरून गेलेली होती. त्यामुळे किचन वाटा आहे ना मस्त असा मोकळा आहे आणि आता माझं स्वयंपाक करताना मन आणि माझी कामंसुद्धा पटपट होणार आहे. कारण दुसरं काही कामच नाहीये. फक्त मला आता स्वयंपाकच बनवायचा आहे. पाण्याची बॉटल आणि हा जो काही काचेचा जग आहे ना, तर तो पण मी त्या साईडला ठेवला म्हणजे इकडची वाफ तिकडे नको जायला आणि अजून थोडंसं किचन मोकळं करून घेतलं. आता हा जो काही काचेचा जग आहे ना, तर मला कमेंट आली होती, "कुठून घेतला? काचेचा आहे का प्लास्टिकचा आहे?" तर तो काचेचा आहे. मी DMartमधनं घेतलेला आहे. 300 पर्यंत तो तुम्हाला इझिली भेटून जातो आणि ऑनलाईनसुद्धा आहे बरं का. जर तुमच्या जवळपास DMart नसेल, तर ऑनलाईनसुद्धा भेटतो. जर मला दिसलं तर मी ते प्रॉडक्ट टॅग करेल. नक्की चेकआउट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करेल. मुलांना जर आपण बाहेर कुठे नेलं ना, तर त्यांचं लक्ष फक्त खेळणीकडे असतं. तसंच श्लोकचं सुद्धा आज आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो ना, तर त्याचं लक्ष फक्त खेळणीकडे होतं आणि असतात बाजारामध्ये सुद्धा अशा खेळणी. तर तिथे ना असे किचन होते आणि एका किचनमध्ये ना असे UNO कार्ड्स होते आणि हे जे काही UNO कार्ड्स आहे ना, ते इतके छोटे-छोटे होते ना, मग त्याचं तेच चालू होतं कन्फ्युजन, की हे कट करायचं की नाही? तर मी ते त्याला कट करून दिलं आणि त्याचबरोबर त्याला स्प्रिंगसुद्धा घेतलेली. तुम्ही ती बघितली सुरुवातीला. मग बसला होता तो त्याचा खेळत आणि म्हटलं चला आता आपण आपला स्वयंपाक करून घेऊया. तर नॉन-व्हेज पहिल्यांदा मी 2-3 पाण्याने धुवून घेते स्वच्छ. सुरुवातीला आहे ना मला नॉन-व्हेज बनवणं म्हणजे ना खूप मोठा स्वयंपाक करणं असं वाटायचं. पण आता आहे ना इतकं सोपं वाटतं ना, म्हणजे उलट भाजी-पोळीच्या स्वयंपाकापेक्षा नॉन-व्हेज बनवणं सुद्धा सोपं वाटून जातं. कारण भाजी बनवायची म्हणजे कोणती बनवू? ही आवडत नाहीये, ती आवडत नाही, मग कोणती बनवावी? हा विचार करत बसावा लागतो. पण तसं नॉन कसं आहे आवडतंच आणि दररोजही दिलं तरी ते खाणारच.
तर त्यामुळे जास्त विचारही करत बसावं लागत नाही आणि नॉन-व्हेज शिजेपर्यंत आहे ना, एका बाजूला आपला भात होतो, भाकरी किंवा चपाती असू द्या, मसालासुद्धा काढून होतो. त्यामुळे मला आता आहे ना, भाजी बनवणं काय आणि नॉन-व्हेज बनवणं काय सारखंच वाटतं. म्हणजे भाजी केल्यासारखंच वाटतं. फक्त एवढंच आहे की क्लीनिंग जास्त करावी लागते आणि कंटिन्यू मी हात धुवत असते. कारण तर तुम्हाला माहितीच आहे. तर मटण मी इथे स्वच्छ धुवून घेतलं होतं. कांदा पण कट करून झाला. कांदा टाकून घेतला. त्यानंतर धने पावडर, थोडी जास्त धने पावडर टाकायची, हळदसुद्धा थोडी जास्त टाकायची आणि खडे मीठ पण ते अंदाजानुसार टाकायचं, जास्त अजिबात टाकायचं नाही, तर मस्त भाजी खारट होणार. त्याचबरोबर आहे ना थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. हे सगळं आहे ना हाताने ना मटणाला असं लावून घ्यायचं, मस्त चोळून घ्यायचं. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर 15-20 मिनिटं आहे ना हे मटण असंच ठेवून द्यायचं. इतकं छान त्याच्यामध्ये हे सगळे मसाले मुरले जातात. मसाले म्हणजे हळद वगैरे मस्त मुरलं जातं आणि त्यानंतर आहे ना मग फोडणी द्यायची. तर इथे मी कुकरमध्ये तेल घेतलं. तेल तापायची वाट बघते मी आणि नंतर आता ही जी काही कोथिंबीर आहे हाताने मिक्स करण्याऐवजी पळीनेच मी अशी त्याला मिक्स करून घेते. कारण आहे ना आत्ताच मी हात धुतलेले. तसंही नॉन-व्हेज ज्या दिवशी बनतं ना तर कंटिन्यू मी हात धुवतच असते. तर चला तेल मस्त असं छान तापलेलं आहे. आता हे जे काही मटण आहे ना त्यामध्ये ॲड करून घेते आणि जे काही ताट आहे ना त्यामध्येच मी वरती पाणी ठेवणार आहे आणि ते मस्त असं गरम झालं आणि मध्ये सुद्धा मटणाला आहे ना मस्त पाणी सुटतं आणि नंतर हे जे काही ताटातलं पाणी आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त शिट्ट्या होऊन द्यायच्या. ज्या दिवशी घरामध्ये नॉन-व्हेज बनवलं जातं ना, त्या दिवशी मी कमीत कमी भांडे काढण्याचा प्रयत्न करत असते. कारण मग मलाच ते 2-3 वेळा घासून घ्यावे लागतात. तर इथे ना भाजी इकडे शिजेपर्यंत म्हणजे पाणी गरम होईपर्यंत आहे ना, मी लगेच मसाला काढायला घेतला आणि मला आज आहे ना 2-3च भाकरी करायची आहे. आधी हा मसाला गरम करून घेते आणि त्यानंतर आहे ना, मग गरमागरम भातसुद्धा लावून देणार आहे एका बाजूला. आपल्याकडे ना 3 शेगडीचाच गॅस असायला पाहिजे बरं का. जेव्हा पण आहे ना घाई असते ना, तेव्हा इतका लवकर स्वयंपाक होऊन जातो ना, की काय सांगू. आत्तासुद्धा असंच झालं होतं माझ्याबरोबर. एका बाजूला मी भात लावला, एका बाजूला मस्त भाजी उकळते आणि दुसऱ्या बाजूला आहे ना, मी मस्त भाकरीसुद्धा बनवून घेतला. माझा स्वयंपाक लगेच झाला. जसं मी ठरवलेलं होतं, की मला 1 तासामध्येच हा स्वयंपाक करायचा आहे, तर माझा 1 तासामध्येच हा स्वयंपाक बनवून रेडी होता. पण काही असो बरं का, जी काही माझी काठवट आहे ना, तिचा मी पुरेपूर वापर करतीये. सध्या म्हणजे भाकर जर बनवली ना, तर ती काठवटीमध्येच बनली जाते, नाहीतर ताटामध्ये वगैरे अजिबात बनवत नाही. आणि कधी-कधी ना घाई-घाईमध्ये ना मी घेते बरं का ताट, पण परत म्हणते मी इतके पैसे खर्च केलेले आणि आहे ना, तर आपण त्याच्यामध्येच बनवूया. मग पुन्हा ती जी काही प्लेट असते ती ठेवून देते किंवा ताट असतं तर ते ठेवून देते आणि पुन्हा माझी काठवट जी आहे ना ती काढत असते. तर आजच्या भाकरीसुद्धा मी या काठवटीमध्येच म्हणजे बनवल्या आणि जे काही मी डबे वगैरे आणलेले होते ना, म्हटलं चला ते पण घासूनच टाकूया. उद्या पण मलाच घासायचे तर ते पण छोटे-छोटे डब्बे आणि डब्बीच म्हणावी लागणार आहे. तर ते पण मी आता इथे घासायला घेतलं. पण चमचे माझ्याकडनं राहूनच गेले होते आणि त्यातल्या त्यात भाकरीसुद्धा त्या बाजूनीच होत्या आणि आता हात धुवायचा, इकडे करायचं, तिकडे. तर मग श्लोकलाच आवाज दिला. म्हटलं, "ह्या भाकरी ना थोडंसं त्या साईडला घे, म्हणजे जे काही साबणाचा फेस वगैरे त्यावर उडणार नाही." आणि एवढ्या वेळामध्ये आहोसुद्धा आलेले होते. म्हणजे आहो येण्याच्या आत माझा स्वयंपाक झालेला होता. 1 तासामध्ये स्वयंपाक फक्त माझा आहे ना, या माझ्या गॅस शेगडीमुळे झालेला आहे. कारण तिन्ही जे काही बर्नर आहे ना, तर तिघांवरही माझं काम चालू होतं. एकीकडे भाजी, भात वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. जर 2 बर्नरवाली शेगडी असती ना, कदाचित एक माझं काहीतरी म्हणजे भात किंवा भाकरी राहिलेल्या असता आणि 4 बर्नरवाली शेगडी तर मी सांगते ना तुम्हाला अजिबातच घेऊ नका. काहीही कामाची नाहीये. कारण आपल्याला 4 भांडे त्यावर ठेवताच येत नाही. खूप गर्दी होऊन जाते आणि 3च बर्नर आपल्याला वापरता येतात एका वेळेस. त्यापेक्षा आपण 3 बर्नरवाली शेगडी घेऊन टाकायची. जर तुम्ही घेत असाल तर नक्की 3 बर्नरवाली शेगडी घ्या. एकदम मस्त आहे. तुम्ही काचेची घेऊ शकता किंवा स्टीलमधली घेऊ शकतात. आता माझी जी आहे ना, तर ती स्टीलमधलीच आहे आणि ती माझ्या लग्नाची आहे. भांडे घासण्याच्या आधी ना नेहमी मी ठरवते, की हे भांडे लावलेच गेले पाहिजे. म्हणजे पटकन भांडे धुतले, की त्यामध्ये ठेवता येतात. पण आधी भांडे लावा, नंतर ते भांडे धुवून त्यामध्ये ठेवा. यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो. पण आता आवरलंच होतं माझं लवकर, त्यामुळे मला काही वाटत नव्हतं. तर आधी मी हे जे काही भांडे होते ना पाटीतले, ते ठेवून घेतले. सध्या मी 4-5 दिवसापासून मला स्वतःला ना खूप छान सवय लावलेली आहे. जेवढे मला बेसिंगमध्ये भांडे दिसले ना, मी ते लगेच घासून घेत असते. त्यामुळे मला भांडे ना ट्रॉलीमध्ये ठेवण्याचा ना कंटाळा येत नाही. नाहीतर आधी ना मी पूर्ण साचवून द्यायचे, म्हणजे सकाळचे, दुपारचे असे साचवायचे आणि संध्याकाळीच घासायचे. मग पूर्ण पाटी भरून भांडे राहायचे. घासायचा मला कंटाळा येत नाही बरं का, पण ते भांडे ट्रॉलीमध्ये लावण्याचा ना खूप कंटाळा येतो. पण आता तसं काही होत नाही. थोडे-थोडे भांडे असतात, मग ते लगेच लागले जातात. म्हणजे ठेवून घेत असते ट्रॉलीमध्ये. तर चला आत्तासुद्धा आहे ना स्वयंपाकाचे जे काही भांडे होते ना, ते मी घासून घेतले. आता
आता किचन वाटा थोडासा धुवून घेते. आता मी फक्त किचन वाटा ना धुवून घेणार आहे, घसत नाही बसणार आहे. कारण जेवण झालं की मग किचन वाटा, त्यानंतर गॅस शेगडी तर ते सगळं मला घसूनच घ्यावं लागणार आहे. आता फक्त हे जे काही थोडंसं पीठ वगैरे उरलेलं आहे, भाकरी केल्या ना तर खूपच पीठ इकडे-तिकडे होऊन जातं. म्हणूनच म्हटलं चला जेवढा किचन वाटा मोकळा आहे ना, तेवढा निदान धुवून घेऊया. म्हणजे जेवण झाल्यानंतर जास्त असा लोड येणार नाही. तर थोडंसं क्लीनिंग करून घेते. नॉन-व्हेजची ही जी काही बॅग आहे ना ब्लॅक, तर तिचा तर मी नेहमी पुरेपूर वापर करून घेत असते. जे काही खरकट असतं ना डस्टबिनमधलं, ते सगळं त्यामध्ये ओतून घेत असते आणि आता पण तेच करून घेतलं. खरकट ओतून घेतलं आणि डस्टबिन स्वच्छ धुवून घेतली. आहोंनी काही मेडिसिन आणलेले होते, ते पण बाहेर काढून घेतले आणि सध्या आमच्या घरातला ना खोकला आणि सर्दी मात्र अजिबात जायचं नावच घेत नाहीये. मेन म्हणजे आम्ही आरुषच्या खोकल्याला खूप कंटाळून गेलेलो आहे. कारण त्याचा खोकला कसा आहे माहिती का, दिवसभर तो खोकत नाही, काहीच नाही. पण संध्याकाळी झोपला की लगेच त्याचा खोकला चालू होऊन जातो. आणि त्या दिवशी तर मी त्याला डायरेक्ट पाणीपुरीच खाऊ घातली. म्हणजे मी आधी म्हटलं होतं बरं का खाण्याच्या आधी, आज रात्री ना अजिबात खोकू नको, नाहीतर रात्री माझी काही खैरत नाहीये. आणि तसंच झालं. त्या रात्री ना तो इतका खोकला, ओमेंट केली आणि नंतर काय मग 12:30 वाजता आहे ना, मी आहुंचे इतके बोलणे खाल्ले की काय सांगू. पण गपचूप पडून राहिली. तर चला असो. तर इथे मस्त आम्ही जेवणं केली. भाजीपाला जो होता तो निसून आणि फ्रिजमध्ये ठेवून दिला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रूटीन व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.